नमस्कार मित्रांनो, आर्ट कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत की बेसिक ऑफ कॅन्डलस्टिक म्हणजेच कॅन्डलची ओपनिंग ही कुठे होत असते, कशा पद्धतीने कॅन्डलची ओपनिंग होत असते, त्याचबरोबर क्लोजिंग कशा पद्धतीने होत असते, म्हणजेच कॅन्डलचा हाय काय असतो, लो काय असतो, हे इथे आपण समजून घेणार आहोत. आता या ठिकाणी वेट करूया, जे की 40 सेकंद आपण वेट करूया. जे की आता हे लाईव्ह मार्केट म्हणजे बिटकॉईनचा चार्ट आहे, जो की ट्रेडिंग व्ह्यूवरती ओपन केलेला आहे, हा इथे चालू आहे. आता थोडक्यात जर इथे सांगायचं म्हटलं मित्रांनो, तर या ठिकाणी आता कॅन्डलची ओपनिंग ही इथे झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊ शकता. ओ म्हणजे ओपन, एच म्हणजे हाय, एल म्हणजे लो, सी म्हणजे क्लोज. म्हणजेच ह्या कॅन्डलची ओपनिंग इथे झालेली आहे. ह्या कॅन्डलचा हाय जो आहे, या ठिकाणी हाय मारलेला आहे इथे. हे बघा, ह्या कॅन्डलची चा लो जो आहे इथेच आहे, ओपन पण इथेच आहे, कॅन्डलची क्लोजिंग इथे आहे, कॅन्डलने हाय इथे मारलेला आहे आणि हे जे असते हे कॅन्डलची बॉडी असते. ठीक आहे, ह्याला अप्पर वीक म्हणतात किंवा दांडा, काठी, तुम्हाला जे योग्य वाटेल, जे सुटेबल असेल ते तुम्ही इथे म्हणू शकता. आणि डाऊन साईड मार्केटमध्ये काय असतं, कॅन्डलची ओपनिंग ही अपसाईडला असते. या ठिकाणी कॅन्डलची क्लोजिंग आहे, या ठिकाणी कॅन्डलचा लो मारलेला आहे. आपण एका उदाहरणावरून ते समजून घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करूया. तर इथे काय मित्रांनो, की या ठिकाणी जे आहे आपण समजून घेऊया की कशा पद्धतीने काम करते. हा जो आहे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मार्केट जे काम करत असतं. या ठिकाणी बेसिक ऑफ कॅन्डलस्टिकमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्डलची ओपनिंग ही कुठे होत असते, कॅन्डल क्लोजिंग कुठे होते, बुलिश मार्केटमध्ये कॅन्डल कशा पद्धतीने काम करतात, बेरिश मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम करतात. त्याचबरोबर बुलिश मार्केट म्हणजे जे अपसाईडला जाणारं मार्केट असतं वरती, ते ग्रीन कॅन्डल बनतात, तर ते बुलिश मार्केट आपण म्हणतो किंवा बुलिश कॅन्डल म्हणतो. नंतर आपण कॅन्डलचे प्रकार देखील नेक्स्ट लेवलमध्ये बघूया. आपण ही सेकंड लेवल आहे आपली, तर त्याच्यामध्ये आपण कॅन्डलचे प्रकार देखील पाहणार आहोत. तर या ठिकाणी बुलिश मार्केटमध्ये कॅन्डलची ओपनिंग ही डाऊन साईडला होत असते आणि बेरिश मार्केट म्हणजे जे पडतं मार्केट असतं, तर त्याची ओपनिंग ही डाऊन साईडला होत असते. म्हणजेच आता इथे तुम्ही बघू शकता की इथे जे आहे, जर एक कॅन्डल ही 100 रुपयाला ओपन झाली, तर त्या कॅन्डलचा लो 80 रुपये इथे उदाहरणासाठी आपण टाकलेला आहे. पण ह्याच्यापेक्षा जर हे मी लिहिलेलं आहे, तर ह्याच्यावरनं तुम्ही स्वतः जर एक कॅन्डल ड्रॉ केली, एका पेजवरती ड्रॉ केली की कशा पद्धतीने या ठिकाणी मी सांगितलेलं आहे, तर तुम्हाला समजून येईल की कॅन्डल हे कशा पद्धतीने काम करतात. तर इथे आता जे आहे इमेजवरनं बघूया की कॅन्डल जे आहे कशा पद्धतीने इथे काम करतात. तर बेरिश मार्केटमध्ये कॅन्डल ही रेड असते, म्हणजे कॅन्डलची ओपनिंग ही अपसाईडला झालेली असते, एक वीक असते, म्हणजे शॅडो असते, जे की एक हाय मारलेला असतो. अप्पर शॅडो ह्याला म्हणतात अपसाईडला, डाऊन साईडला असेल तर लोअर शॅडो किंवा डाऊन शॅडो असं म्हणतात. आणि त्यानंतर एक ही जी आहे पूर्ण कॅन्डलची बॉडी आहे. कॅन्डल ही ओपन झाल्यानंतर कुठेतरी हाय मारते, कुठेतरी खाली येऊन एक लो मारते, त्याच्यानंतर थोडंसं वरती जाऊन क्लोज होते. त्याच्या विरुद्ध बुलिश मार्केटमध्ये कॅन्डलची ओपनिंग ही डाऊन साईडला होते आणि कॅन्डलची क्लोजिंग ही अप साईडला होते. कुठेतरी एक हाय मारलेला असतो आणि एक लो मारलेला असतो. तर आता हे हाय आणि लो हे मी तुम्हाला, जे की लाईव्ह या ठिकाणी BTCचा चार्ट आहे, त्याच्यामध्ये जे आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो इथे की कशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी कॅन्डलची ओपनिंग आणि क्लोजिंग या ठिकाणी होत असते. तर मी काय करतो, माझा जो प्लॅटफॉर्म आहे तोच आता इथे ओपन करतो आणि त्याच्यावरती दाखवतो, जे की एक्सम ब्रोकर जो आहे त्याच्यामध्ये जे आहे मी ट्रेड करत असतो. त्याच्यामध्ये मी माझा सेटअप तयार केलेला आहे. तर बघूया की काय होतं, कारण थोडंसं आता जरा नेट कनेक्टिव्हिटी स्लो झालेली आहे. जवळपास रात्रीचे 1 इथे वाजत आलेले आहेत. मी काय करतो, हे जे आहे इथे जाऊन मी फुल स्क्रीन करतो, जे की तुम्हाला दिसेल.
आता या ठिकाणी हे 1 मिनटावरती जे आहे हे कॅन्डल आहे, हा MT5चा जो आहे चार्ट आहे. इथे बघताय तुम्ही, इथे लक्ष द्या की हे जे आहे या ठिकाणी कॅन्डल सुरू आहे. तर इथे सिल्वरचा मी चार्ट घेतो. इथे तुम्हाला दिसेल की मुवमेंट ही होत आहे. ठीक आहे, जसं आपण या कॅन्डलवरती जर इथे आपण माऊस नेला, ठीक आहे, सॉरी, अशा पद्धतीने जर आपण इथे माऊस नेला, का नाही येते, यायला तर पाहिजे. ठीक आहे, तर जाऊ द्या, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे नंतर सांगेल की हे सॉफ्टवेअर जे आहे कशा पद्धतीने काम करतं. तर आपण इथे जे आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंग व्यू ओपन करूया आणि तिथे बघूया, कारण मी लॉग इन नाही केलेलं. आपल्याला डायरेक्टली इथे जे आहे बघायचं आहे की कशा पद्धतीने कॅन्डल ह्या काम करत असतात, कारण लॉग इन करायची गरज नाही, मी तुम्हाला फक्त दाखवत आहे. तर बिटकॉईनचा चार्ट जो आहे ते आपण ओपन करूया. ही 1 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जो आहे हा चार्ट आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की हा वॉल्यूम वगैरे आपल्याला नको आहे. आता इथे आपल्याला फक्त बघायचं आहे, आता 44 सेकंद आता बाकी आहे, ते कॅन्डल वरती जात आहे. तर इथे जे आहे कॅन्डलची ओपनिंग आहे ह्याच ठिकाणी, त्यानंतर कॅन्डलचा लो जो आहे इथेच आहे. कॅन्डलने हाय इथे मारलेला आहे, जो की जवळपास 883च हाय मारलेला आहे. आणि जर आता कॅन्डल इथून जर खाली आली तर इथे या ठिकाणी एक लो मारला जाईल. आता बघूया की काय होतं. हे बघा कशा पद्धतीने कॅन्डल ओपन झाली, ओपनिंग प्राईसवरती आहे, इथून खाली आल्यानंतर कॅन्डलचा एक लो या ठिकाणी तयार होईल. आता ही कॅन्डल अशा पद्धतीने का तयार झाली हे आपण जे आहे पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 5 सेकंद राहिले, 4, 3, 2, 1. ठीक आहे, तर ही काय झाली, इथे कॅन्डलची ओपनिंग झाली, कॅन्डलचा हाय या ठिकाणी आहे आणि कॅन्डलची क्लोजिंग या ठिकाणी झालेली आहे. समजलं. तर ही कॅन्डल वरती जाता जाता रिव्हर्स झाली. तर इथे आपल्याला उदाहरण काय भेटले की या ठिकाणी जे आहे कॅन्डल ही कशा पद्धतीने झाली, म्हणजे कॅन्डलचा या ठिकाणी हाय झाला, या ठिकाणी जे आहे कॅन्डलची ओपनिंग आहे, डाऊन साईड कॅन्डल असल्यामुळे या ठिकाणी कॅन्डलचा लो आहे आणि क्लोज आहे. त्याचबरोबर बुलिश कॅन्डलची ओपनिंग या ठिकाणी आहे, कॅन्डलचा हाय जो आहे अपसाईडला वीक आहे. इथे जे आहे मित्रांनो बघताय तुम्ही, सॉरी, या ठिकाणी कॅन्डलची ओपनिंग आहे, या ठिकाणी कॅन्डलने जो आहे एक लो लावलेला आहे, अपसाईडला जाऊन ही कॅन्डल क्लोज झालेली आहे इथे आणि एक हाय या ठिकाणी मारलेला आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही ही मार्केटमध्ये कॅन्डल थोडंसं ऑब्झर्व करा, म्हणजे कॅन्डलचं निरीक्षण करा, तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये कॅन्डल्स ह्या कशा पद्धतीने काम करतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि पुढील जो आपला भाग आहे, म्हणजे लेक्चर जे आपण घेणार आहोत इथे, ते टाईप ऑफ कॅन्डलस्टिक. आता आपण बेसिक ऑफ कॅन्डलस्टिक बघितलं की कशा पद्धतीच्या कॅन्डल्स असतात, आता कोणकोणत्या प्रकारच्या कॅन्डल असतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. त्याच्यानंतर या सर्व गोष्टी इथे आपण हळूहळू बघणार आहोत. आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.